नमस्कार. रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पडताळणी कशी होणार. या 5 गोष्टींची पडताळणी होणार आहे. आता या 5 गोष्टी कोणत्या आहेत, कशा पद्धतीने पडताळणी होणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत स्पष्ट माहिती दिलेली आहे की या 5 गोष्टींची आम्ही पडताळणी करणार आहोत. आता या कोणकोणत्या गोष्टी आहेत ते समजून घ्या. या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, तुमचे वाहन जर 4 चाकी असेल तर ते पात्र नाही. आता सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट आहे त्याची पडताळणी होणार आहे ती आहे जर तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे का. आता जर 4 व्हीलर गाडी असेल तर लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही लाभार्थी म्हणून पात्र ठरत नाही. आता याची पडताळणी कशी केली जाणार तर परिवहन विभागाकडून या गोष्टींची माहिती मागवली जाणार आहे की कोणकोणत्या महिलांकडे 4 व्हीलर गाडी आहे. आधार कार्डवरून ही गोष्ट स्पष्ट होते. जर तुम्ही गाडी घेतली असेल आणि ती महिलेच्या नावावर असेल तर ते लगेच आधार कार्डवरून समजते. परंतु मुद्दा असा आहे की महिलेच्या पतीकडे जर 4 व्हीलर गाडी असेल तरी देखील ती महिला पात्र ठरत नाही. मग आता हे ओळखायचं कसं की या महिलेच्या पतीच्या नावावर 4 व्हीलर गाडी आहे. ज्यावेळेस या लाडकी बहीण योजनेमध्ये KYC किंवा इतर गोष्टी केल्या जातील, ज्यावेळेस पतीचं आधार कार्ड मागितलं जाईल, त्यावेळेस ही गोष्ट स्पष्ट होईल की या महिलेच्या पतीकडे 4 व्हीलर गाडी आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यातली दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट आहे तुमचं उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त आहे का. 2.5 लाखापेक्षा जर उत्पन्न जास्त असेल तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठरत नाही. मग आता हे 2.5 लाखाचं उत्पन्न कसं ओळखायचं तर त्यासाठी आहे रेशन कार्ड. तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्येच आहे असा त्याचा अर्थ होतो. अर्ज भरताना तुम्ही कोणती कागदपत्र दिलेली आहेत ती एकदा नीट बघा. तुम्ही जर रेशन कार्ड दिलं असेल तर काही हरकत नाही, परंतु जर तुम्ही उत्पन्नाचे प्रमाणपत्र दिलं असेल तर त्या ठिकाणी 2.5 लाखपेक्षा कमी उत्पन्न असायला हवं. आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा सांगितलेला आहे, जर तुम्हाला इतर कुठल्या सरकारी योजनेचा लाभ मिळत आहे का, जसं की संजय गांधी योजना आहे. जर तुम्हाला 1,500 रुपये आधीच संजय गांधी योजनेचे मिळत असतील तर लाडकी बहीण योजनेचे मिळणार नाही. आणखी PM किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या बाबत देखील आदिती तटकरे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये मिळतात आणि PM किसान योजनेचे 6,000 असे मिळून 12,000 म्हणजे महिन्याला 1,000 रुपये झाले. म्हणजे त्या महिलांना देखील इथून पुढे फक्त 500 रुपये वाढून मिळतील, कारण महिन्याला 1,000 रुपये त्यांना मिळत आहेत. मग आता किती द्यायचे, तुम्हाला फक्त 500 रुपये मिळतील, 1,500 रुपये मिळणार नाही असं यांचं म्हणणं आहे. आता याबाबत अजूनही काही स्पष्ट GR आलेला नाही, त्यामुळे ते पुढे कळेल. ज्यावेळेस नमो शेतकरी किंवा PM किसानच्या लाभार्थी महिला जर असतील तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे चालू ठेवायचे की नाही याबाबत अजून कुठलाही GR आलेला नाही. त्याबाबत स्पष्ट GR आल्यानंतर ती गोष्ट देखील स्पष्ट होईल. चौथी महत्त्वाची गोष्ट आहे
तुम्हाला सरकारी नोकरी आहे का? जर कोणी सरकारी नोकरीमध्ये लागला असेल किंवा एखादी महिला लग्न करून परराज्यात गेली असेल तर ती महिला पात्र ठरत नाही आणि दुसऱ्या राज्यातली महिला या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये लग्न करून आली असेल, विवाह करून आली असेल तर त्या महिलेला लाभ दिला जाऊ शकतो किंवा जेव्हा त्या महिलेच्या पतीचे कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची होती. अशा पद्धतीने या 4-5 गोष्टी आहेत. आणखी KYC देखील होणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची KYC देखील होणार आहे. KYC ची जी प्रक्रिया आहे तिला वेळ लागेल, परंतु ती नक्की होईल. कारण काही महिला अशा आहेत की ज्यांचं वय भरत नाही. 21 ते 65 वर्ष ही वयाची अट असताना देखील काही महिलांनी 65 पेक्षा जास्त वय असताना देखील लाभ घेतलेला आहे. त्यामुळे KYC देखील होईल. सर्व महिलांना या ठिकाणी जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या कुठल्याही अडचणी असतील किंवा लाडकी बहीण योजनेची जी योग्य आणि खरी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढील व्हिडिओमध्ये आपण या योजनेच्या ज्या काही वेळोवेळी अपडेट येतील त्याची माहिती सांगत राहू. त्यामुळे रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.